12 तारखेला रात्री चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही। मशाल मोर्चा काढू, ठिय्या आंदोलन करू आणि चक्का जाम सुद्धा करू। 3,77,000 रुपये मिळू शकतात जर फरक दिला तर। एवढी सगळी रक्कम एसटी प्रशासनाने आमची ढापली आहे, ती मिळालीच पाहिजे। अनेक अर्थांनी एसटीचे कामगार जे त्रस्त आहेत, काय प्रमुख मागण्या आहेत? मेन म्हणजे आमचा महागाई भत्त्याचा 1100 कोटीचा फरक दिलेला नाहीये। वेतनवाढीचा 2318 कोटीचा फरक दिलेला नाहीये। दुसरं 4000 कोटी रुपये आमच्या कर्मचाऱ्यांचे या एसटी प्रशासनाने दिलेले नाही आहेत आणि त्याची रक्कम म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला 3,77,000 रुपये मिळू शकतात जर फरक दिला तर। एवढी सगळी रक्कम एसटी प्रशासनाने आमची ढापली आहे, ती मिळालीच पाहिजे। नाहीतर 12 तारखेला रात्री चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही। मशाल मोर्चा काढू, ठिय्या आंदोलन करू आणि चक्का जाम सुद्धा करू आणि शासनाला याची दखल घ्यावीच लागेल। काय कशा पद्धतीने शासनाकडे तुम्ही मागण्या केलेल्या आहेत? ऐन दिवाळीच्या दरम्यान अशा पद्धतीनं संप पुकारला जाणार आहे, चक्का जाम केला जाणार आहे, कुठे कुठे असणार आहे? नाही, हे बघा, चक्का जाम झाल्या तर याच्यामध्ये आमच्या सर्वच संघटनांनी ऑलरेडी 13 तारखेची नोटीस दिली आहे। त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। चक्का जाम तर असं होणारच आहे, पण मागण्या महत्त्वाच्या आहेत। शासन का पैसे देत नाही? शासन इकडे तिकडे पैसे उधळतं। आम्हाला एक वेळचा पर्याय म्हणून 4000 कोटी रुपये आमचे देण्यासाठी द्यायला पाहिजे शासनाने, आणि ते दिले नाहीत तर आम्ही मागे हटणार नाही। आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आम्हाला। साधारणपणे किती कर्मचारी यामध्ये सहभागी होतील? किती मोठ्या प्रमाणात वाहन ताफा यामध्ये सहभागी असणार आहे? कोणकोणत्या भागात हे चक्काजाम असणार आहे? हे बघा, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे चक्का जाम होईल। सगळीकडे याचा प्रभाव असेल। एसटीची चाकं थांबतील आणि सगळे कर्मचारी आंदोलनात उतरतील, ह्याच्यात दुमत नाही। यापूर्वी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, अनेक महिने हे आंदोलन चाललेलं होतं। त्यानंतर एसटी संघटनांमधला जो फळी आहे त्यामध्ये भांडणं सुद्धा समोर आलेली होती। आता कोणकोणत्या संघटना यामध्ये सहभागी आहेत? मला असं वाटतंय सगळ्या संघटनांशी आम्ही बोलू आणि सगळ्या मिळून एकाच वेळी आंदोलन होईल, अशा प्रकारची भूमिका घेतली जाईल आणि यापुढे भांडणं होणार नाहीत। भांडायचं तर या वेतनवाढीच्या फरकासाठी भांडू, महागाई भत्त्याच्या फरकासाठी भांडू, दिवाळी भेटसाठी भांडू, सण उत्सवासाठी भांडून आता अपसात भांडणार नाही। सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।